अशी एकच भाजी करा, म्हणजे सर्वजण बोटं चाटून खातील. भात, भाकरी, चपाती सर्व ह्या भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता. ह्या भाजीसाठी आपण एक आजीच्या पद्धतीचा स्पेशल असा मसाला वापरणार आहोत आणि झटपट अशी आपण कुकरमध्ये करणार आहोत. भाजी बनवण्यासाठी 2 शेवग्याच्या शेंगा, 2 बटाटे आणि पाव वाटी चणा डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा त्या सोलून घ्यायचं. ह्या वरचे त्याचं साल असतं ना ते काढून टाकायचं. त्याच्यावरती कचरा असतो किंवा थोडंसं जरासं ते तुरट पण असतं. त्याला सोलून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढ्या पाहिजेत ना तेवढ्या आकाराचे लहान मोठे कापून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे. शेवग्याच्या शेंगाची सहज अशी सालं निघतात. त्याच पद्धतीने आपण बटाटे आहेत ते पण सोलून घेणार आहोत आणि बटाटा सोलून झाल्याच्यानंतर कापून घ्यायचा. बटाटा कापताना सर्व बटाट्याच्या फोडी एकाच आकाराच्या करायच्या, म्हणजे सर्व बटाटे एकसाथ शिजले. त्याच्यामध्येच भिजवलेली चणा डाळ घालायची आहे आणि स्वच्छ अशी तिला धुवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी लागणार आपण मसाला तयार करणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे सुकं खोबरं घ्यायचं आहे, पण सुकं खोबरं एकदम खरपूस भाजायचं. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर. भाजी मसाला मिक्सरला वाटायची, पण आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत. हा आपला तयार झालेला मसाला आहे. खोबरं जेवढं खरपूस भाजलेलं असेल ना तेवढी भाजीला चव चांगली येणार आहे. भाजी बनवण्यासाठी ते कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झाला की मोठा 1 चमचा तेल घालायचं. चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं आहेत ना ती अशी तोडून घालायची, म्हणजे भाजीला चांगला सुवास येतो. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. 3 पिंच हिंग, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि 2 मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. कांदा चांगला नरम पडला की त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आणि वाटण घालून झाल्याच्यानंतर थोडंसंच परतायचं, कारण आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे तर जास्त वेळ परतण्याची गरज नाही आहे. गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरचा गरम मसाला आणि 2 चमचे घरची लाल मिरची पावडर आणि 1 टोमॅटो. याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला शेवगा, बटाटा आणि चणा डाळ आहे ती घालायची. सर्व भाजीला मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून 1 वाटी पाणी घालायचं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे ना त्या पद्धतीने पाणी घालायचं. कुकरमध्ये पाणी जरा कमीच घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगली पाण्याला उकळी येईपर्यंत याला ठेवून द्यायचं. उकळी आल्याच्या नंतरच झाकण लावायचं, म्हणजे मीठ आहे ना तर सर्व भाजीला चांगलं व्यवस्थित असं लागतं. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर थंड झाल्याच्या नंतर उघडायचा.